चिंता करू नका दिदी माता, हे कोड आता निश्चितपणे सुटेल. देवी आई, माझ्या आईनं मला शपथ घातली, त्यामुळे घरात जे काही चाललंय त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. पण कामिनीला मी काही सोडणार नाही. आमच्या घरात येऊन माझ्या आई बाबांना त्रास देते ती, तिला धडा शिकवावाच लागेल. महादेवांनी जसं मदनाला जाळलं आणि कामी भाऊना भस्म केली, तसं मलाही या कामचा अंत करायचा आहे. काय जगदंबा, देवीचा अंश आहेस ना तू? माशी कशी घाबरलीस? तू माझं काहीच करू शकत नाहीस, कारण तू माणसाच्या रूपात आहेस. एवढीशी चिमुरडी आहेस, तुला कधीही उचलून घेऊन जाऊ शकते मी. पाठी मागून हल्ला करतेस का? समोरून हल्ला करायची हिम्मत नाही? वाटलंच इथून निघून जा आता कायमची. पुरे झाले तुझी नाटकं. हे कुठं तर बघितल्यासारखं आणि कुठं तर ऐकल्यासारखं वाटतंय. हा, तुझी दासी झालेली माया तुझं रूप घेऊन आली होती माझ्या कनातीत. तिनं पण अशीच नाटकं केली होती. हा, आता आठवलं. माझा नाश करायला आली होतीस ना तू? आता बघ तुझा सर्वनाश करते की नाही मी. तुला ह्याचे परिणाम भोगावे लागतील. ती तुला सोडणार नाही. ती कोण? तुझी तुळजा की तुझी जगदंबा? तुझं सोंग उघडं पडलंय, तेव्हा ही नाटकं बंद कर आणि खऱ्या रूपात समोर ये माझ्या. तिला योग्य तो धडा शिकवला होता मी. तूच तेवढी तावडीत घावली नव्हतीस. आता सापडलीच आहेस तर तुला हरवते की नाही बघच. मायाच्या शक्तीला मर्यादा होत्या. ती फक्त माया निर्माण करू शकत होती, पण मी तुझ्यावर हल्ला करू शकते. अजून ही वेळ गेलेली नाही. सावध हो. तू फक्त धमक्या देतेस ग, प्रत्यक्षात काहीच करू शकत नाहीस. मी काय करू शकते हे तुला दाखवते जाता. आता तुला भस्म करून टाकते मी. तुला आधीच सावध केलं होतं मी.
तिच्या भोवती अग्नी असताना तिला धाक का होत नाहीये? ती का नसते? नक्की काय झालंय? जगदंबा, दाह होतोय पण मला नाही. म्हणजे तू माझ्यावर वार केलास खरा, पण तो दुसऱ्याच कुणावर तरी होतोय. तुझा हल्ला मी दुसरीकडे वळवलाय. कुणाकडे? आई ग. बाबा, काय होतंय? असे ओरडताय का? अंग तर तापलंय तुमचं. काय झालं बाबांना? अगं आतापर्यंत शांतच झोपले होते, अचानक वरडायला लागले. ताप बी आहे अंगात. आई ग. आई आई. आई, तू पाणी घेऊन ये. बरं. जगदंबा, वा ग वा. वार माझ्यावर आणि फुंकर तुझ्या बाबांवर. ताप जरा कमी झालेला दिसतोय ग. जरा पाणी पिऊन घेता का? जगदंबा, माझा वार करायचा परिणाम काय होतात कळलंय ना? हळूहळू. आता इथनं पुढं काही बी करायचं असेल तर एकदा नाही 100दा विचार कर. कारण तू मला मारायला जाशील पण शिक्षा भोगल तुझा बाप. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. ह्याचा आत्मा काढून घेतला तरी बी देवीचंच नाव घेत. नमो नमः. तुळजाई घे बाबा घे, नमो नमः. काय करायचं ते कर. तुळजाई नमो नमः. पण तुळजाई जनकचं शरीर नमो माझ्या ताब्यात आहे. तुळजाई नमो नमः. तेव्हा जगदंबेनं किती बी ठरवलं तरी माझं काहीच करू शकत नाही. तुळजाई तिला अशी गोत्यात आणीन नमो नमः. तुळजाई का असुर नरेशांकडे घेऊन जायला तुळजाई स्वतः माझ्या माग लागल. तुळजाई आता येळ आल्या तुळजाई ह्या नाटकाचा पुढचा भाग सुरू करायची. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. मालक, मालक. कामिनीबाई, कशी काय आठवण काढली? मालक, अहो मी कायमच आठवण काढते तुमची, पण आज जरा काम होत. काय आहे, माझं जरा अत्तर संपलंय. अहो आता एवढा साज श्रृंगार केल्यानंतर अत्तर नसेल तर काहीतरी कमी राहिल्यागत वाटतंय ना व. जरा दुसऱ्या गावात जाऊन आणायचं होतं. ठीक आहे ना, मी आणतो. आत्ता जातो आणि आणतो. अहो मालक, तुम्ही कशा पाय त्रास करून घेताय? तुमच्या लेकीला धाडा की. तसं बी तिला दुसरं काय काम आहे? होय, तुम्ही म्हणाल ते करेल ती तुमच्यासाठी.
ती बी तुमची दासीच आहे. धाडतो हा तिला. जगदंबे, तुझ्या घरातल्यांचा पद्धतशीरपणे काटा काढायचा आहे मला. आता तुला लांब पाठवलं की सगळ्यात आधी बारी तुझ्या आईची. मी काय म्हणतोय सदाभाऊ, हा बोल की दोंडीबा. या जनक बाबाचं काय खरं नाही बकड्या. अरे काल परवापासून ज्या बाईला गावातून हाकलून द्यायच्या गोष्टी करत होत तेच जनक बाबा आता त्याच बाईला घरला घेऊन आलं. त्यांना एक भलताच नाद लागलाय म्हणायचा. तो जनक बाबा आपल्याला नाव ठेवत होता आणि आता त्या बाईच्या पायी पर्यटन झालाय बघ. अरे अरे काय बोलताय, कुणाबद्दल बोलताय, काही कळतंय काय तुम्हाला? अरे तुम्हाला कायम मदत करणारे जनक बाबा आहेत ते. अरे देवीची कथा सांगून तुम्हाला त्यांनी प्रत्येक वेळी कठीण परिस्थितीतून भक्तीचा मार्ग दाखवला, तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत केली. संकटात असताना त्यांचा अख्खा परिवार तुम्हाला प्रत्येक वेळी मदत करण्यासाठी धावून आला आणि तुम्ही त्यांच्याबद्दल हे असं असं बोलताय, त्यांची टिंगल टवाळी करताय. अहो भाऊ, कधी काही ते वागले असतील तसं, पण आता ते जनक बाबा त्या कामिनीबाईच्या नादाला लागले. ते का खोटं आहे वय?